चला तर आज बनवूया अगदी झटपट तयार होणारी आणि कमी साहित्यात खूप सोप्या पद्धतीने मसूर डाळ कांदा। ही भाजी खूप पटकन बनवून तयार होते आणि खायला पण खूप चवदार लागते। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मसूर डाळ भिजत घातलेली आहे, कांदा लांबसर कापून घ्यायचा आणि लसूण कापून घेतलेलं आहे। कढई ठेवायची, कढईमध्ये तेल टाकायचं, तेल तापल्यानंतर मोहरी जिरे टाकायचं, त्यानंतर लसूण टाकून घ्यायचा, लसूण छान परतून घ्यायचा, त्यानंतर कांदा टाकायचा। कांद्याला थोडं मीठ टाकून घ्यायचं कांद्यावर, म्हणजे कांदा छान परतला जातो। त्यानंतर जर कस्तुरी मेथी असेल ना तुमच्याकडे तर कस्तुरी मेथी पण टाकून घ्यायची, खूप छान चव येते कस्तुरी मेथीने या भाजीला। त्यानंतर हळद, धने पावडर, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर भिजवलेली मसूर डाळ टाकून घ्यायची आणि छान मिक्स करून भाजीला 3 ते 4 मिनिट झाकून ठेवायचं। झाकण काढल्यानंतर बघा आपली मसूर डाळ शिजून तयार आहे। भाजी अगदी 10 मिनिटात बनवून तयार होते। तुम्ही ही भाजी टिफिनवर नेण्यासाठी सुद्धा बनवू शकतात। आता भाजीवर मस्त हिरवगार कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करायचं, गॅस बंद करायचा। तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।